जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 7. धर्मद्रव्य मीडियम ऑफ मोशन फॉर सोल अँड मॅटर. धर्मद्रव्याचे बाबतीत शास्त्रज्ञ वैज्ञानिक यांचा काय दृष्टिकोन आहे हे पाहण्याआधी जैनाचार्यांनी त्याचे स्वरूप कसे सांगितले आहे ते पाहू. गमननिमित्तम धम्मम म्हणजे पुद्गल आणि जीवांना गमन करण्यास धर्मद्रव्य निमित्त आहे. द्रव्य संग्रहात म्हटले आहे की गई परिणयाण धम्मो पुद्गल जीवाण गमन सहयारी तोथम जह मच्छाणम अच्छंताणेव सो नेयी. म्हणजे ज्याप्रमाणे माशाच्या गतीला पाणी जसे सहकार्य करते त्याप्रमाणे धर्मद्रव्य जीव आणि पुद्गलांना गमन करण्यास सहकारी कारण आहेत. पण हे जीव आणि पुद्गल गमन करीत नाहीत, त्यांना हे द्रव्य गतिमान करीत नाही. अनेक शास्त्रातून धर्मद्रव्याचे विस्तृत वर्णन केले आहे. ते सर्वच येथे देणे शक्य नाही. पंचस्तिकाय ग्रंथातील एका गाथेचा सारांश रूपाने आपण भावार्थ पाहू. तो असा: धर्मद्रव्य अरस म्हणजे रसरहित, गंधरहित, शब्दरहित, स्पर्शरहित आहे. सर्व संपूर्ण लोकाकाश व्यापून आहे. धर्मास्तिकाय अस्पर्श, अरस, अगंध, अवर्ण आणि अशब्द आहे. लोकव्यापक आहे. विशांत आणि असंख्यात प्रदेशी आहे. ते अनंत असून अगुरु लघु आहे. सदा परिणमित होते, नित्य आहे. गती क्रियायुक्तांना कारणभूत आहे आणि स्वतः अकार्यरूप आहे. वरील गाथावरून धर्मद्रव्याविषयी पूर्ण कल्पना येते. धर्मद्रव्य नसेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीव आणि पुद्गल यांचे हलनचलन होऊ शकणार नाही. जितके धर्मास्तिकाय महत्त्वाचे तितकेच अधर्मास्तिकाय देखील आहे. अधर्मास्तिकाय द्रव्य नसते तर जगात सर्वच पदार्थ अनंत आकाशात उडत राहिले असते. धर्मद्रव्याच्या अभावी लोक व अलोकाची कल्पना व्यर्थ आहे. विश्वव्यवस्था धर्मद्रव्यामुळे अबाधित आहे. प्रमेय कमल मार्तंडमध्ये म्हटले आहे: विवादापन्न सकलजीव पुद्गलाश्रयास कृतगतयः. साधारण बाह्य निमित्तापेक्षा युगपद भाविगतिमत्वादे कसरः सलिलाश्रयानेकमत गतिवत. म्हणजे सर्व जीव आणि पुद्गल यांच्या गतींना एका साधारण बाह्य निमित्त अपेक्षित असते, कारण हे सर्व युगवत गतिमान दिसतात. तळ्यामधील सर्व मत्स्यांना युगवत गतीवरून गतीसाठी साधारण निमित्त असलेल्या तळ्यातील पाण्याचे अनुमान होते. याप्रमाणे धर्मद्रव्य एक युक्तिसंगत कल्पना. आकाश अनंत आहे, विश्व एक देशवर्ती आहे असे जैन दर्शन म्हणते. विश्व एक देशवर्ती आहे असे का? यासाठी की लोक परिमित आणि गतिक्रियेस कारण असे एक तत्व आहे. जर असे नसते तर विश्वातील पुद्गलाचा एक परमाणू अनंत आकाशात विखुरला गेला असता हे आपण पाहिले आणि विश्वाची एकरूपता संघटन राहिले नसते. ही कल्पना वैज्ञानिक व सुसंगत आहे. दुसरा एक तर्क असा आहे की आत्मा आणि अणू दोन गतिशील पदार्थ आहेत. आपल्या गतीचे उपादान कारण तर ते स्वतःच आहेत, पण निमित्त कारणसुद्धा आवश्यक आहे. पृथ्वी, जल इत्यादी लोकव्यापी नाहीत. गती मात्र सर्व लोकात व्यापून आहे. वायू आदी स्वयंगतिशील आहेत. आकाशलोक आणि अलोकात सर्वत्र व्यापून आहे. पण जीव आणि पुद्गल यांची गती सर्वत्र असत नाही. कालगती निरपेक्ष आहे. निर्धारित द्रव्यापैकी एकही द्रव्य
गतिमाध्यमांचे प्रतीक होऊ शकत नाही आणि म्हणूनच धर्मद्रव्याची स्वतंत्र कल्पना अत्यंत स्वाभाविक व तर्कसंगत आहे. विज्ञानाकडे एक दृष्टिक्षेप. सूर्य, ग्रह, तारे हे लाखो मैल पृथ्वीपासून दूर आहेत. हे गमन कसे करतात? त्यांच्या गतीचे सामर्थ्य कोणते? प्रकाश इतक्या दूर अंतरावरून येतो कसा? ह्या व अशा प्रश्नाचे उत्तर ज्यावेळी शास्त्रज्ञ शोधू लागेल त्यावेळी असे मत झाले की माध्यमाशिवाय हे शक्य नाही. ते माध्यम म्हणजे इथर. इथरचे स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित झाले. तारे, ग्रह आणि आकाशातील इतर प्रकाशपिंड यांच्यातील रिकाम्या जागेत भरलेला व्यापून आहे. अत्यंत सूक्ष्म परमाणूंच्या पोकळीत तो व्यापून असतो. इथर भौतिक पदार्थ आहे. तो लवचिक असून सघन आहे. लवचिक आणि सघन या गुणाबाबत शास्त्रज्ञांना पुरावे न सापडल्यामुळे तो विचार मागे पडला. मात्र वैज्ञानिक इथर पुष्कळ प्रकारचे मानू लागले. अनेक कारणासाठी विशिष्ट प्रकारचे इथर असावे अशी त्यांची समजूत झाली आणि मग शेकडो प्रकारचे इथर समजले जाऊ लागले. ही गोष्ट 19व्या शतकापूर्वीचे अनेक प्रयोग झाले. शेवटी शिकागो रोटेशन एक्सपेरिमेंट या संस्थेने निर्णय दिला की इथर वाज स्टॅग्नंट नॉट मूव्हिंग. इथर साठलेला भरलेला आहे, अस्थिर नाही. शास्त्रज्ञांनी इथर मूर्तिक पदार्थ मानला होता म्हणून ते असे समजत की इथर सूक्ष्मातिसूक्ष्म वायूपेक्षा देखील आणि पोलादाहून देखील कठीण आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रोफेसर आईन्स्टाईन याने आपल्या अपेक्षावादाने वेगळी व स्पष्ट व्याख्या केली. त्यांच्या मते इथर अपार मानविक लोकव्याप्त अदृश्य आणि अखंड द्रव्य आहे. हार्वे या शास्त्रज्ञाचे असे मत होते की इथरच्या सहाय्याने सूर्य प्राण्यांच्या रक्तापर्यंत उष्णता पोहोचवू शकतो. तरंग प्रभावासाठी इथर हे माध्यम ठरवले होते. गंमत अशी की मॅक्सवेल या शास्त्रज्ञाने सिद्ध केले की प्रकाशाच्या लहरी विद्युत चुंबकयुक्त आहेत आणि हे सिद्ध झाल्याबरोबर इथर घनरूप कठीण आहे ही कल्पना मागे पडली. श्री नेमी मिर्सन यांनी स्पष्ट केले की इट इज ॲन utterly thin and utterly elastic fluid that flows undisturbed between the particles of the material universe and filling all empty space of every kind. प्रोफेसर मिलर या शास्त्रज्ञाने 1921 ते 25 पर्यंत अनेक प्रयोग करून सिद्ध केले की पृथ्वी आणि इथर यामध्ये सापेक्षिक गती आहे. या सापेक्षिक गतीच्या सिद्धांताने इथरच्या गतीविषयी अनेक प्रयोग झाले आणि सिद्ध केले गेले की इथरला कसलीच गती नाही. नेचर या पत्रकात लिहिले आहे की द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द ऑब्झर्व्ड इफेक्टेड व्हॅरी इन द मॅनर रिक्वायर्ड बाय assumption that the earth is moving through a fixed ether. अशा प्रकारे अनेक सिद्धांत पुढे आले. त्या सर्वांचा परामर्श येथे देणे अगदीच अशक्य आहे. इथर आणि धर्मद्रव्य एकच कसे? वर जे थोडक्यात वैज्ञानिकांनी सिद्ध केलेल्या सिद्धांताचे वर्णन दिले याचे कारण एवढेच की वैज्ञानिकांनी इथरविषयी जे मान्य केले ते म्हणजे धर्मद्रव्यच होय हे निश्चित. प्रोफेसर A.S. एडिंग्टन म्हणतो, धिस डज नॉट मीन दॅट द इथर इज ॲबोलिश्ड. वी नीड अँड मटेरियल. इट्स प्रॉपर्टीज आर सिनी generis, quite unique characters such as mass and rigidity which we meet with and matter will naturally be absent in ether.
but the ether will have new and definite characters of its own. Non-material ocean of ether. प्रोफेसर आइन्स्टाईन या जगदविख्यात शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे की जग विश्व परिमित आहे, आलोक अपरिमित आहे. लोक जगपरिमित असल्यामुळे द्रव्य किंवा शक्ती म्हणजे मॅटर ऑर एनर्जी विश्वाच्या बाहेर जाऊ शकत नाही. विश्वाच्या बाहेर त्या शक्तीचा, द्रव्याचा अभाव आहे जी शक्ती गतीस सहाय्यक आहे. प्रोफेसर G.R. जैन हे तर स्पष्टच म्हणतात की Thus it is proved that science and Jain physics agree absolutely so far as they call धर्म म्हणजे इथर, नॉन मटेरियल, नॉन ॲटॉमिक, नॉन डिस्क्रेट, कंटिन्युअस, कोएक्सटेन्सिव्ह विथ स्पेस, इंडिव्हिजिबल अँड ॲज नेसेसरी मीडियम फॉर मोशन अँड वन विच डज नॉट इटसेल्फ मूव्ह. सारांश: धर्मद्रव्य आणि इथर एकच आहे.